छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटींचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यानं पोलिसांना 7 पानांचं पत्र पाठवलंय। या पत्रामध्ये बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्या सांगण्यावरून हा निधी लंपास केल्याचा दावा त्यानं केलाय। उपसंचालकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि हे सगळं करून घेतल्याचा दावा त्यानं केलाय। दरम्यान हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिताला पोलिसांनी शनिवारी नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून अटक केली। हर्षकुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत तिच्याकडून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे। अवघ्या 11 महिन्यात 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारनं अर्पिताला देखील या घोटाळ्याचं भागीदार केलेलं होतं। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, या पत्रामध्ये हर्षकुमारनं नेमकं काय म्हटलंय, कोणत्या गोष्टींचा खुलासा केलाय? 7 पानी पत्र लिहिलेलं आहे आणि या 7 पानी पत्रामध्ये या सगळ्या घोटाळ्याची कहाणी त्यांनी पोलिसांना पत्राद्वारे कळवलेली आहे। या सगळ्याची सुरुवात कशी झाली, कोणी करायला लावली, बँक अधिकारी कशा पद्धतीने यामध्ये सहभागी आहेत, शिवाय सबनीस नावाचे अधिकारी हे देखील सहभागी आहेत आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट या पत्रामध्ये लिहिली आहे। कुठल्या हॉटेलला ते भेटले, त्यावेळी त्यांना पैसे कसे गेले, तिथे 4 साक्षीदार कसे होते हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय त्यांनी जी BMW गाडी घेतलेली आहे ती देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कशी वापरली याबाबत देखील त्यांनी पत्रामध्ये खुलासा केलेला आहे। बँक अधिकारी देखील यामध्ये कसे सहभागी आहेत, कारण की असं आहे की एखाद्या क्लार्कच्या पत्रावरून एवढ्या मोठ्या जे अकाउंट आहे म्हणजे ज्यामध्ये 21 कोटी रुपये आहेत ते ऑनलाईन बँकिंगसाठी कसं केलं गेलं असा देखील प्रश्न होता। त्यामुळे बँक अधिकाऱ्याबद्दल देखील त्यांनी लिहिलंय आणि हा घोटाळा माझ्याकडून करून घेतला असं देखील त्यांनी पोलिसांना कळवलंय। मात्र हर्ष अद्यापही फरार आहे। दुसरीकडे हर्षची जी मैत्रीण आहे जिच्या नावे शहरातील एका हायफाय सोसायटीमध्ये 4 BHK फ्लॅट घेतलेला होता, त्या अर्पिताला देखील मुंबईतून अटक केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते 13,000 रुपये पगार घेणाऱ्या क्लार्क हर्षपुरतं नाहीये, तर यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि बँक कर्मचारी देखील सहभागी आहेत। आता या सगळ्या पत्राची पोलीस चौकशी करतील आणि या प्रकरणामध्ये वरिष्ठ स्पोर्ट्स अधिकारी आणि इतर जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एक ना अनेक खुलासे या घोटाळ्यामध्ये समोर येत आहेत। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।